अयोध्येकर आनंद भयो जय कन्हैया लाल की. प्रभू रामचंद्राचा जन्म खूप आनंदात झालाय. लक्ष देऊन ऐका. खूप अभंग मी सोपा तुमच्या सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला जोडी करायला सांगतात. लक्ष देऊन कीर्तन ऐका. मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवनामध्ये काहीतरी जोडी केली पाहिजे. संसाराची जोडी करतोय ना आपण. एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मांडकीकर मंडळींनी केलंय. एवढा सुंदर माईक आहे, जेवण आहे, सर्व हे मंडप वगैरे सगळं हे जे दिसतंय हे एका दिवसाचं नियोजन आहे का बऱ्याच दिवसाचं नियोजन आहे? बऱ्याच दिवसाचं आहे. अख्ख्या संभाजीनगरला बायपासला गावामध्ये सगळीकडे तुमचे बॅनर आहे. बरोबर आहे का नाही? हे एका दिवसाचं नियोजन आहे. सर्व तुम्ही तयारी केली. तयारीला जोडी म्हणतात. काय म्हणतात? जोडी. शेत पिकवायचं कसं याची जोडी करतो. घर कसं बांधायचं, बंगला कसा बांधायचा, गाडी कोणती घ्यायची. मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकतो. पहिली तिची पॉलिसी काढतो. माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल. मग 21 वर्षाची तयारी जर तुम्ही 6 महिन्यापासून करत असाल तर जीवनामध्ये आपण मरणार आहोत याची कधी तयारी करणार आहे तुम्ही? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? हो, एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या आणि माझ्या मरणाची तयारीची. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय ना जाने श्वास की आवन होय न होय. आणि ती तयारी काय आहे, ती जोडी काय आहे? जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या कंठीधरा. तुकोबरायच्या अभंगाची भूमिका समजून घ्या. तुकोबराला असंही म्हणता येत होतं ऐशी जोडी करा आणि मसोबा कंठीधरा. अजिबात नाही. ऐशी जोडी करा आणि बिरोबा. अजिबात नाही. तुकोबराने या साध्या सुध्या देवाला प्राधान्य दिलंच नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटाशी रडते मागते सीते अवदान. खरं सांगू का महाराज तुम्हाला, प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण हे 2 देव आपले आराध्य दैवते. बाकीच्या देवाला तुम्हाला जायची काही गरज नाही महाराज. हे 2 देव आले की बाकी सगळे आले. हत्ती के पाव में बाकीचे उपवास तुम्हाला करायची गरजच नाही. एकादशी केली की सर्व आले. काही सगळे उपवास करताना एखाद्या दिवशी भाकरी खातात. काय फायदा आहे? गाढवांशात खाल्लं पापना पुण्य, काहीच फायदा नाही. एकादशी करावी, सोमवार करावी याच्यासाठी मी तुम्हाला पुरावे देईन. एकादशी करावी याच्या 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे. सोमवार करावा याच्यासाठी गाथ्यामध्ये अभंग आहे. गुरुवार करावा याच्यासाठी पुरावा द्या. शुक्रवार करा. अहो रविवार सुद्धा करतात हो बाया. हल्ली तर त्या प्रदीप मिश्राच्या ते शिवमहापुराण ऐकल्यापासून महाराष्ट्रातल्या महिला एवढ्या बावळट झाल्या. बाबा बाबा उठले की महादेवाला आहे, उठले की अख्ख बेल. ते अण्णा म्हणतात आमच्या गावच्या महादेवाच्या लिंगाला तडा गेला म्हणे. पाणी अहो पाठीमाग आता महाशिवरात्रीला ते रुद्राक्ष आणण्यासाठी क्रुझरच्या क्रुझर भरून गेल्या महाराज. त्यात एक मायमाऊली मेली चंगरी मध्ये. खरं सांगा, रुद्राक्ष घेऊन आणि हे घेऊन जर माणसाचं जीवन सुखी झालं असतं तर लोकांनी रुद्राक्षाचे झाडच लावले असते हो महाराज.
मी महादेवाचा विरोध नाही करत महाराज. महादेव आमचं वारकऱ्यांचं आराध्य दैवत आहे. पण माया हो, तुम्ही महादेवाला बेल वाहता खूप चांगली गोष्ट आहे. थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाला जाता हिंदू धर्मासाठी खूप चांगलं आहे. पण घरच्या महादेवाला कमीत कमी चहा तर पाजा. तो बिचारा बिना 9 वाजेला बिना आंघोळीचा आहे, तुम्ही उठले की महादेवाला आहे. अजिबात नाही. महाराष्ट्रातल्या लोकांनी पांडुरंग परमात्मा सोडून, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून कोणत्या देवाचं दर्शन सुद्धा नाही घेतलं पाहिजेत महाराज. म्हणजे बाकीच्या देवांचा मी विरोध करतो असं नाही. मग तुम्ही मसाला मारुतीला जाऊ नये का? जा ना भद्रा मारुती, भक्तीचं आराध्य दैवत आहे ते. कोणतं दैवत आहे? काय भक्तीच्या त्या वाटा माझं दाव या सुबाटा हे तुकोबरायनीच सांगावं. मी बाकीच्या देवतांचा विरोध करत नाही, पण प्रत्येक ठिकाणी एक निष्ठता असावी. बरोबर आहे का नाही? एकादशी केली ना महाराज तर बाकीचे उपवास करायची गरज नाही. उदाहरण सांगतो, एका मुलीचं लग्न झालं महाराज. लग्न झाल्यानंतर 2-3 महिन्यानं ती मुलगी माहेरला आली. मग तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी गेली. का ग ठकू, काय ग कस काय तुझ्या सासरचं वातावरण? ठकूच्या डोळ्याला धारा लागल्या. ठकू म्हणे, बाई खरं सांगू का तुला, एवढं सुंदर सासर पाहून दिलं माझ्या वडिलांनी. अगं सासर नाही ते स्वर्ग आहे. बाबा बाबा, सासरा कसा आहे ग तुझा? सासरा तर एवढा चांगला आहे ग, माझ्या वडिलापेक्षा मला जीव लावतो. सासू तर मला तळ हाताच्या फोडासारखं जपते. ननंद ग, ननंद तर नुसतं माझ्या पुढं पुढं करते, छोट्या बहिणीसारखी मला जीव लावते. देर नेहमी माझी वरवर करतो. सर्वांचं विचारलं त्या सखूने ठकूला. ठकू म्हणली, का ग बाई तुझा नवरा ग? ठकू म्हणे, बाई तो मला 4 महिने झाले मला बोलतच नाही. कळलं तुम्हाला उदाहरण? लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करा माया हो, का बाकीच्या लोकांनी करा? नवरा जर प्रेम करत असेल तर नाही मांडकीत राहत आहेत, संभाजीनगर मध्ये राहत आहेत. इथं नाही जमलं तर हरी आला हाता मग कायची, तसा नवरा आला हाता. मग सासूची काय गरज आहे? तसं माहितीये का, नवरा म्हणजे शास्त्रामध्ये एकादशी. नवरा म्हणजे काय माय माले हो, काय नवरा म्हणजे एकादशी आहे. आणि मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार, शनिवार हे म्हणजे काय माहितीये का महाराज? सासू सासरे भावजय ननंद हे यांचं काय किरकोळ लोक आहे महाराज. नवरा पत्नी सोबत असला की बाकीच्या लोकांची त्यांना काही गरज नाही. म्हणून शास्त्रानं जे सांगितलं ते करावं. आज रामनवमीचा सुद्धा उपवास सांगितलेला आहे. आपण 12च्या नंतर जेवणार आहे, ठीक आहे, पण तसं रामनवमीचा उपवास हा एकादशी सारखाच करावा लावलेला आहे. पण बापा काही का असे ना करता हे उपकार आहे. 12 वाजा लोक का होईना करता, काही केलं तर रामनवमीच कळत नाही, तुम्ही उपवास धरता, हेच मोठं सद्भाग्य आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका. जीवनामध्ये प्रभू रामचंद्र तुकोबराय सांगतात, जीवनामध्ये भगवंताला जीवनामध्ये आपलं करा, ऐशी जोडी करा, रामकंठी धरा. कंठात राम धरायचं म्हणजे काय करायचं? प्रभू रामचंद्राच्या फोटोला दोरी बांधायची, गळ्यात गुतवायची अजिबात नाही. प्रभू रामचंद्राच्या विषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण करा. आणि ते आवड निर्माण करण्यासाठी तुम्हाला भगवंताने हा नर्दे दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण. बहुरोग जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. औट हात का मानव देव भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. आणि त्या भगवंताला जीवनामध्ये आपलं करा, ऐसी जोडी करा, रामकंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या नाशिवंत आहे, दुःखाला कारणीभूत आहे. अभंगाचं 2रं चरण. नाशिवंत
नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. ज्या गोष्टीला जीवनामध्ये तुम्ही आणि मी जास्त प्राधान्य देतो त्या सर्व गोष्टी जाणार आहे. सुभाषितकार सांगतात धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहे शितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीव एका. ज्या गोष्टी जाणाऱ्या आहेत तिच्याविषयी प्रयत्न करण्यापेक्षा ज्या गोष्टी राहणार आहेत तिच्याविषयी प्रयत्न करा. सत्य साच खरे नाम विठोबा फलकट तो संसार येथे सार भगवंत. त्या भगवंताचं चिंतन जीवनामध्ये करा. भगवंताचं चिंतन केल्यानंतर जीवनामध्ये काय नाही होत महाराज. एका हिंदी कवीचं वर्णन आहे तो सांगतो. राम नाम आधार जिनेवो राम नाम आधार जिनेवो जल में राह बनाते हैं जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी पिघलाते. राम राम सिया राम राम जय जय राम राम सिया. देवाचं चिंतन केल्यानंतर दगड सुद्धा समुद्रावर तरले हे उदाहरण आहे. प्रमाण आहे का. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. म्हणून आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. तुकोबराय सांगतात नाशिवंताटी प्रिया पुत्र जन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. ज्या संसाराचं बीजारोपण दुःखातून झालं त्याला सुखाच्या फळाची अपेक्षा करणं जीवनात सगळ्यात मोठं अज्ञान आहे. तुम्ही जर केळीचं झाड लावलं तर त्याला बदाम येणार नाही महाराज. जे पेरसाल तेच उगवणार. आणि संसाराचं बीजारोपण दुःखातून झालेलं आहे. तुम्हाला असं वाटतं हे केलं की सुखी होईल ते केलं की सुखी होईल. अजिबात नाही. तुम्ही काही करा किती चला भर भर दोन्ही पाय असं वाटतं. पा खोजाला वाटतं गायक सुखी आहे, गायकाला वाटतं कीर्तनकार सुखी आहे, कीर्तनकाराला वाटतं बसणारे सुखी. अजिबात नाही. सुखी कोणीच नाही महाराज. दिसताना जरी तुम्हाला कपडे गाड्या घोड्या दिसत असेल पण आतून काय तेल मुंग्या चावतात ते ज्याच्या त्याला माहिती आहे. ही वस्तुस्थिती खरं. ही परिस्थिती खरी आहे. मी सांगतोय तुम्हाला. काही लोकांना माझ्याकडे पाहिलं की असं वाटतं बाबा काय मजा आहे पुरुषोत्तम पाटलाची. दररोज 2-2 कीर्तन. ते डिझेल धरत नाही, गाडीचं मेंटेनन्स धरत नाही, डायरेक्ट वजाबाकी करतात, बेरीज करतात. अरे पण तब्येत पहा ना महाराज. सकाळी तुमच्या गावाला यायची इच्छा नव्हती. मी 9:30ला झोपेतून उठलेलो. मोबाईल बंद होता आणि बहुतांशी ज्यानं तारीख घेतली त्याचा तर जीव असा धाक धोक धाक धोक धाक धोक धाक. कंटाळून गेला. उठलं की तेच ना. काल नागपूरहून इथं परत आज 2 करायचे अवघड आहे. नुसतं गाडी एक गाडी गाडी दोन्ही गाडी गाडी त्रिक गाडी गाडी चौक गाडी. तारखीचा फोन जरी आला तर राग येतोय अण्णा. आता असं वाटतं कोणीतरी असं म्हणावं 4-5 दिवस चला कुठं फिरायला. काही जेवायला अजिबात नाही. कंटाळाला. कोणताही विषय असू द्या आती झाला की त्याच्यात त्रास आहेच महाराज. आती सर्वत्र वर्जेत. मग कोणतीही गोष्ट असू द्या. आती संपत्तीही कामाची नाहीये, आती खाणंही कामाचं नाहीये, आती फिरणंही कामाचं नाही, आती कीर्तन तर अजिबात कामाचे नाही महाराज. बरोबर आहे का नाही. एक करायचं आपलं ताण नाही. आता भरपूर झालं. आता याच्यापेक्षा जास्त अजून काय करायचं महाराज. मला त्या पाठीमागं ते मन मंदिरावाल्यांनी फोन केला होता. म्हणे सगळ्या कीर्तनकाराचे कीर्तन झाले म्हणे, तुम्ही कीर्तनच घेत नाही. म्हणलं नाही मला आवडत नाही. म्हणलं काय करायचं. म्हणलं पहिलंच एवढं नाव झालं ना आता परत टीव्हीवर जाऊन. नाही म्हणे टीव्हीवर आठवण राहते. मला आता टीव्हीच कोण पाहत आहे. लोक टीव्ही सुरू करून मोबाईल खेळत आहेत महाराज. बरोबर आहे का नाही. आणि मग त्यांना ते म्हणे महाराज तुमच्या तारखी वाढतील ना. मी म्हणलं पहिल्याच मोबाईल मुळे 3-3 आहे. याच्यापेक्षा अजून जास्त वाढवायची अपेक्षा नाहीये. आती कोणतीही गोष्ट नको. म्हणून माझी विनंती दादा, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. या सर्व गोष्टी संसारातल्या जाणार आहे. मग त्या जाण्याच्या अगोदर माणसानं सावध व्हायचं. काय करायचं. ऐसी जोडी करा रामकंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. आपणच संसार करतो असं नाही. आपल्या बापदाद्यापासून करत आलोय. आजा मेला पळजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पळजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी आले मोठे. आपला आजा गेलाय, आपला पंजा गेला, बाप मसनात गेला. त्यांच्या कोण जर संसार परिपूर्ण नाही झाला तर आपल्यासारख्या लोकांनी संसारात अपेक्षाच करू नका. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवशी. मग महाराज आम्ही करायचं काय. सोपं साधन तुकोबराय सांगतात.